झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये माहिती सरकारचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार. चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट. शपथविधीबद्दल ट्विट करणारे राज्यपाल कधीपासून झाले? जे राज्यपालांनी सांगायला हवं ते एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर निशाणा. सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग. विनोद तावडे आणि जेपी नड्डांमध्ये तासभर चर्चा. तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं. मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास आम्हाला गृहखातं मिळावं. शिंदे मुख्यमंत्री असताना गृहखातं फडणवीसांकडे होतं. संजय शिरसाट यांचं विधान. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाबाबत मोठ्या नेत्यांची चर्चा सुरू. मंत्रिपदाची चर्चा अशी माध्यमातून करायची नसते. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. माध्यमांच्या चर्चांकडे आम्ही लक्ष देत नाही. एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीवर चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्यानं काल डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी. शिंदे सध्या साताऱ्यामधल्या दरे गावात विश्रांती घेत असल्याची माहिती. राक्षसी बहुमत मिळाल्यावर राजभवनावर जाण्याऐवजी काही लोक शेतामध्ये जातात. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदे प्रचारामध्ये व्यस्त होते म्हणून 2 दिवसांची सुट्टी घेतल्याचं अजित पवारांचं उत्तर. एकनाथ शिंदेंचं मानसिक संतुलन बिघडलं. मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते. शिवसेना फोडल्यानं मेहरबानी म्हणून शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. संजय राऊतांची टीका. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गायब होणं कितपत योग्य? प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कोणती शेती असते? आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका. मानसिक संतुलन कुणाचं बिघडलं हे निकालानंतर कळालंय. आम्ही लाचारीसारखे नाटकं करणारे नाही. शिरसाटांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर. हे जनतेच्या मनानं निवडून आलेलं सरकार नाही. गुंडगिरी करणं हाच भाजपचा मूळ पाया. पटोलेंचा घणाघात. गुंडगिरीनं भ्रष्टाचार करायचा आणि राज्य लुटायचं हेच सुरू. पटोलेंची टीका. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांची आज दुपारी 3 वाजता मुंबईमध्ये बैठक. गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडीची शक्यता. नागपुरात आज काँग्रेस ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता बाईक रॅली निघणार. पुण्यातील फुले वाड्यामध्ये सुरू असलेल्या ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढावांचा आत्मक्लेश उपोषण मागे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आढाव यांनी पाणी घेत उपोषण सोडलं. महाराष्ट्रामध्ये सत्तामेव जयते सुरू झालंय. त्याविरोधात आपण उभे आहोत. बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. शरद पवारांचं वक्तव्य. तर एवढं बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाही. पवारांची माहितीवर टीका. पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएमवर बोलतायत. पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं. बावनकुळेंचा पलटवार. 5 महिन्यामध्ये लोकांचा कौल बदलला त्याला आम्ही काय करायचं? आढावांच्या ईव्हीएम बाबतच्या संशयावर अजितदादांचं उत्तर. महाराष्ट्राच्या निवडणुकीमधील आकडेवारी जुळता जुळेना. 13 लाख अतिरिक्त मतं आली कुठून? मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का? ट्विट करत जितेंद्र आव्हाडांचा सवाल. ईव्हीएम हॅक करता येतं. मी इंजिनियर असल्यानं मला माहिती आहे. ईव्हीएम बाबत महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यानं माहितीच्या जागा आल्या. जानकरांचा आरोप. ईव्हीएममध्ये मतदारानं दिलेल्या मताचा पुरावा काय? तर माझं मत संबंधित व्यक्तीलाच मिळाल्याचा देखील पुरावा काय? बाबा आढाव यांच्याकडून प्रश्न उपस्थित. ईव्हीएमवर जिंकणारे बॅलेट पेपरची मागणी का करत नाहीत? अंबादास दानवेंचा सवाल. जनमत म्हणता तर बॅलेट पेपरची मागणी करा. अनेक निवडणूक याचिका कोर्टामध्ये दाखल होतील. दानवेंचा दावा. महाविकास आघाडीच्या विरोधात निकाल गेला म्हणून ईव्हीएमवर आक्षेप. गोगावलेंचा मवियावर निशाणा. तर महायुतीकडून ईव्हीएम घोटाळा लपवण्यासाठी सत्तेच्या सारीपाटाचा खेळ. सचिन खरात यांचं प्रत्युत्तर. लाडक्या बहिणीचं काय होईल? 4 महिन्यामध्ये दिसेल. महाराष्ट्राचं अर्थकारण रुळावर आणायचंय. हे कारण दिलं जाईल. लाडकी बहिणी योजनेवरून आव्हाडांची माहितीवर टीका. निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नसेल तर अर्ज करण्याचा त्यांना अधिकार. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल. हितेंद्र ठाकूरांच्या फेरमतमोजणीच्या मागणीवर स्नेहा दुबेंची प्रतिक्रिया. सोलापुरातील मार्कडवाडी ग्रामस्थांकडून 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव. गावात उत्तम जानकर गटाचं वर्चस्व असतानाही राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्यानं आक्षेप. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचा फेरमतदानाचा निर्णय. 1900 पैकी 1500 मतं मला असली पाहिजेत. गावकऱ्यांचं मत.
उत्तम जानकरांची प्रतिक्रिया, तर 3 तारखेला हजर राहण्याचं गावकऱ्यांचं आवाहन, उत्तम जानकरांची माहिती. निकालापूर्वी सोशल मीडियावर विरोधकांच्या मतदानाची यादी फिरत होती. निकालानंतर त्या यादीतील मतं तंतोतंत जुळली, रोहिणी खडसेंचा आरोप. तर बॅलेटवर निवडणुका घ्यायला का घाबरता, रोहिणी खडसेंचा सवाल. मी राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली तरी लाखोंच्या मतांना निवडून येईल, आनंद परांजपेंच्या आव्हानाला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर. 3 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक, भाजपचे निरीक्षक राज्यामध्ये येऊन गटनेत्याची निवड करणार. माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निरर्थक, समाज माध्यमातून होणारी चर्चा कपोलकल्पित, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्पष्ट. नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याच्या सजावटीचं काम सुरू, मात्र विरोधकांकडे संख्याबळ नसल्यानं हा बंगला कुणाला मिळणार याकडे लक्ष. मी निवडणूक आयोगाची माफी मागणार नाही, निवडणूक आयोग हे हुजुरीसारखं काम करतंय, काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचा आरोप. एखाद्या मुलाच्या तोंडाजवळ चॉकलेट द्यायचं आणि खेचून घ्यायचं, अजितदादांकडे अर्थ खातं, मग त्यांनी वक्फ बोर्डाला 10 कोटी द्यावे, जितेंद्र आव्हाडांचं आव्हान. पवार गटाच्या सुनील भुसारांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज, मला मिळणारी मतं विरोधी उमेदवाराला गेली, भुसारांचा दावा. तर फेरमतमोजणी झाली तरी माझाच विजय होईल, हरिचंद्र भोयेंची प्रतिक्रिया. जरांगे पाटील फॅक्टरचा मला फायदा, माढ्याचे आमदार अभिजित पाटलांचं वक्तव्य, मी 3500चा ऊस दराचा दिलेला शब्द पाळून पूर्ण करूनच दाखवणार, अभिजित पाटलांची स्पष्टोक्ती. काँग्रेसनं फक्त तिकीट दिलं, त्यानंतर काहीही काम केलं नाही, पक्षानं उमेदवारांना वाऱ्यावर सोडलं, जालन्यामधला पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा पक्षाला घरचा आहे. खोट्या आरोपांबाबत निलंबित का करू नये, काँग्रेसचे बंटी शेळके यांना पक्षाकडून नोटीस, पटोलेंवरील खोट्या आरोपांबाबत 2 दिवसांमध्ये खुलासा करण्याचे आदेश. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला 3 डिसेंबरला चर्चेचं निमंत्रण, अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला, काँग्रेसचा सवाल, निवडणूक आयोग काँग्रेसच्या शंकांचं निरसन करणार. महाराष्ट्रामधील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज, 24 उमेदवारांकडून ईव्हीएममधील मतमोजणीवर संशय व्यक्त. यवतमाळ जिल्ह्यामधील 3 विधानसभा क्षेत्रामध्ये ईव्हीएमवर आक्षेप, 45 दिवसानंतर आक्षेपावर पडताळणी होणार, राळेगाव, दिग्रस आणि मतदारसंघातून नोंदवला आक्षेप. येवल्याचे मवियाचे पराभूत उमेदवार माणिकराव शिंदेंकडून फेरमतमोजणीची मागणी, माणिकराव शिंदेंचा येवल्यामध्ये छगन भुजबळांच्या विरोधात 23,000 मतांनी पराभव पचला नसल्यानं ईव्हीएमवर शंका घेतली, पारनेरचे आमदार काशीनाथ दातेंचा निलेश लंके आणि राणी लंकेंवर निशाणा, पारनेरमध्ये राणी लंकेंकडून फेर तपासणीची मागणी. ईव्हीएमवर झालेलं मतदान मान्य नाही, बोईसरचे पराभूत उमेदवार राजेश पाटलांची प्रतिक्रिया, तर विजय मिळाल्यावर ईव्हीएम कसं मान्य होतं, शिंदे गटाच्या विलास तरेंचा सवाल. नांदेड लोकसभेमध्ये काँग्रेसचा विजय, तिथे त्यांचा आक्षेप नाही, विधानसभेत आम्ही निवडून आलो, त्या ठिकाणी ईव्हीएमवर शंका, उदय सामंतांची विरोधकांवर टीका. एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये तापोळा बामनोली भागाचा कायापालट, दरे गावातील जलपर्यटन विकास आराखडा तयार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करणार, तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम रात्रकालीन ब्लॉक. मुंबईसह ठाणे भिवंडीमध्ये आजपासून 5 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात, न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. पुणे मुंबईसह इतर ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध, महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. महापालिकेकडून शहरातील सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात, जुन्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पालिकेचा निर्णय. थंडीचा कडाका वाढल्यानं भाजीपाल्याची आवक घटली, भाजीपाल्याच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ, किरकोळ बाजारातही भाज्यांच्या दरामध्ये वाढ. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात, एप्रिलपर्यंत वाहतूक सुरू करण्याचं प्रशासनासमोर आव्हान. महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान, शासन आपल्या दारीचा आंतरराष्ट्रीय गौरव, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदेंनी पुरस्कार स्वीकारला. मुंबई महापालिका लिपिक पदाची परीक्षा पुढे ढकलावी, अमोल मिटकरींची ट्विट करत मागणी, शपथविधी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून मिटकरींची मागणी. भाजपा आमदार अतुल भोसलेंकडून नागरी समस्यांचा आढावा, कराड मतदारसंघातील समस्यांबाबत अधिवेशनामध्ये चर्चा करणार, भोसलेंचं वक्तव्य. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामधल्या सुरपाडा गावात ग्रामपंचायतच्या विकास कामावरून 2 गटामध्ये वाद, पोलीस ठाण्यामध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल, शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख आणि भाजप नेत्याचा समावेश. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मोक्का, आतापर्यंत 26 आरोपींना अटक, मात्र शुभम लोणकर आणि जिशान अख्तर अद्यापही फरार. मनोज जरांगे आज धाराशिवमध्ये आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार,
सरंग यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी सकल मराठा समाजाची बाईक रॅली निघणार. नांदेडच्या मनोर ग्रामस्थांकडून महादेव मंदिरामध्ये दुग्धाभिषेक. नायगावचे आमदार राजेश पवारांच्या मंत्रिपदासाठी देवाकडे साकडं. बुलडाण्याच्या चिखलीच्या आमदार श्वेता महालेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा. पक्ष देईल ती जबाबदारी पार पडणार. श्वेता महालेंची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये आमदार योगेश कदम यांचे भावी मंत्रिपदाचे बॅनर लागले. भावी नामदार असा उल्लेख करत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. दरम्यान अजित पवार गटाकडूनही मंत्रिपदासाठी रस्सीखेच. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तुळजाभवानीला साकडं. भाजपचे प्रदेश सरचिटणीस देविदास साठोड यांच्याकडून तुळजाभवानीची आर्थिक रस साकडं. भंडाराच्या साकोलीमध्ये नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न. पुन्हा निवडून आल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून पटोलेंचा सत्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेमधील ठेवीदारांनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट. जलील यांच्यासमोर महिला ठेवीदारांना अश्रू अनावर. विधानसभा निवडणुकीमध्ये जलील यांचा पराभव झाल्यानं व्यक्त केली खंत. सोलापुरात विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह. सोलापुरातील महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका. देवराज जाधव यांचा इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यामधील बँकेच्या चेअरमन पदावर जाधव कार्यरत होते. प्रकाश आंबेडकरांचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये वंचितच्याच उमेदवाराला कमी मतं. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावामध्ये मिळाली सर्वाधिक कमी 99 मतं. धुळे शहर विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा देखील वोट जिहाद झाला. नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल या दावा. धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक. केंद्र सरकारच्या सोयाबीन खरेदीच्या नियमावलीला केराची टोपली. कैलास पाटलांकडून खरेदी केंद्रामध्ये जाऊन पाहणी. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 33 रुग्णवाहिका दाखल. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानं आरोग्य सेवा सुरळीत होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं आवकही घटली. आतापर्यंत केवळ 15,000 क्विंटल कापसाची खरेदी. योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. नंदुरबारमध्ये 1 रुपयामध्ये पीक विम्यासाठी अर्ज करण्यास शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत मुदत. रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडी महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं. भाजपचा आरोप. तर ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपच्या विजय चौधरींची मागणी. धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीला आचारसंहितेचा फटका. शहरासह मनपाच्या हद्दीतील गावांमध्ये सुमारे 60 कोटींचा कर थकला. धुळ्यामध्ये थंडीचा कडाका वाढल्यानं शेतकऱ्यांचे हाल. रात्री पिकाला पाणी देण्यासाठी करावी लागते कसरत. सरकारनं दिवसा 12 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबईमध्ये गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेला यश. 10,14,000 रुपये किमतीचे 50 मिसिंग मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन. केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून नाशिक शहराचा आयकॉनिक पर्यटन स्थळामध्ये समावेश. सीता गुंफा काळाराम मंदिर ते रामकुंड कॉरिडॉर उभारण्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर. वर्ध्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यामध्ये 21 नवीन रुग्णवाहिका दाखल होणार. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगीनंतर रुग्णवाहिका दाखल होणार. एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये तापोळा बामनोली भागाचा कायापालट. दरेगावातील परिसरात जलपर्यटनाचा विकास आराखडा तयार केल्यानं पर्यटकांची गर्दी वाढू लागली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्रामधील दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षा 2 डिसेंबरपासून राज्यामधील 100 परीक्षा केंद्रांवर अंदाजे 31,000 विद्यार्थी परीक्षा देणार. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटातील एसटी वाहतूक गेल्या 8 महिन्यांपासून बंद. पुण्यासह इतर डेपोंच्या दररोज एसटीच्या 11 फेऱ्या बंद. सांगलीमध्ये राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा कामगार भवनावर आक्रोश मोर्चा. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सेतू केंद्रामध्ये एजंट वाढल्यानं कामगारांची डोकेदुखी वाढली. सोलापूर दौंड डेमूचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेचे सोलापूर विभागाच्या व्यवस्थापकांना निवेदन. करमाळा तालुक्यामधल्या जेऊर आणि माढा इथे थांबा देण्याची मागणी. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा दाखल. पहिल्या सौद्यामध्ये पेटीला 2,500 रुपयांचा दर मिळाला. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये 180 एकरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड. शासन स्तरावरून अनुदान मिळत असल्यानं ड्रॅगन फ्रूट लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. जालना जिल्ह्यामध्ये दाट धुकं पसरल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव. कृषी विभागानं रोगांसंदर्भात मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियासाठी रवाना. राज्याचे सहकार आणि पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या हस्ते कंटेनरला हिरवा झेंडा. अमरावतीच्या तिवसा तालुक्यामधल्या बनसापूरमध्ये अप्पर वर्धा लघु कालव्याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. कालवा फुटल्यानं गहू पिकाचं मोठं नुकसान. जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. बोडो पेस्टचा वापर करण्याचं मोसंबी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचं आवाहन.
वर्धा जिल्ह्यामध्ये हरभरा लागवडीला वेग. सोयाबीन काढल्यानंतर अनेक शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड. कोल्हापूरच्या शिरोळमधील लक्ष्मी विविध कार्यकारी सहकारी संस्था सेवा संस्थेमध्ये 37,89,000चा अपहार. चेअरमन आणि संचालकासह 13 जणांच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात फिर्याद. नाशिकच्या येवल्यामध्ये वातावरण बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून औषध फवारणीला सुरुवात. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा ड्रोनच्या गिरट्या. रात्री 11 ते 2 वाजेदरम्यान 4 ते 5 गावात ड्रोनच्या गिरट्या. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.